शर्मा जी आपको मंच के ऊपर आना है। मात्र सुरुवात, पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, दरम्यान पारवरती चेंडू आदळतो आहे, दरम्यान धाव मिळणार नाही. रिया मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये रंगरंगोटी करण्यात आली आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण मी म्हणेन बास्पिट असेल, तदनंतर पूर्ण रेलिंग्स असतील, तदनंतर कॉमेंट्री बॉक्स असेल. पहिला बॉल राहिलाय गोलंदाजाच्या नाबावरती. इथे ऑन साइडला बळवलाय, बॅटची कडा घेतली आणि बॉल निघून चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश कडूला आपण पाहतोय पाठपोऱ्या परिस्थितीमध्ये, परंतु बॉल नाही थांबणार, बॉल सीमा पार, चौकार. इथे ऑन साइडला बळवलाय, बॅटची कडा घेतली आणि बॉल निघून चाललाय. लापर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल आणि खरं तर आमदार चषकाच्या दमदार नियोजन तुम्ही पाहताय. भारतीय जनता पार्टी आयोजित हरितजी पंढरीनाथ धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, लेफ्ट आर्म सीमर बॅनरवरती दाखल झालाय. यशला तुम्ही पाहताय यशस्वी गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट आलाय, पुढच्या बॉलवरती चौकार, तदनंतर पुन्हा एकदा वेग बोलतोय, प्रचंड वेगानं गती आता जरूर तुम्हाला पाल मिळेल. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः बॉल मात्र निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 4 धावा तुम्हाला पार मिळतील. मनीष आणि त्याच्या साथीनं राजू धंद्रे ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाल मिळेल. खरं तर टॉप 5 मध्ये जाण्यासाठी आता लढत तुम्हाला पार मिळेल. 2-2 सामने दोन्ही संघाने जिंकले. इथून जर एक सामना जिंकला तर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये मिळणार. भन्नाट वेग पुन्हा एकदा तुम्हाला पार मिळेल. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा आणि अखेर बॅटन पार्टच्या मधनं बॉल निघून चाललाय या स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना खरं तर ज्यावेळेस 4 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या, 5 ओव्हरच्या मॅचेस पाहिल्या, त्यावेळेस मात्र 5व्या-6व्या क्रमांकावरती आपण मनीषला पाहिले, परंतु या मॅचमध्ये तो सलामीला दाखल झालाय कारण 3 ओव्हरची मॅच आहे. चांगली फाईट जरूर तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ बदलापूर वांगडी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, इनफिल्डच्या वरनं खेळतलाय 3-3 क्षेत्ररक्षक पाठमोरे. जेल स्वीकारायचा प्रयत्न जरूर झाला. डीप मध्ये खेळाडू आय थिंक डीके होते, भरपूर वेगाने पोहोचले, आज संघनायकाच्या भूमिकेत आहेत आणि कॅप्टन लेडीन फ्रॉम द फ्रंट ही भूमिका बजावत असताना पहिल्या मॅचमध्ये त्याने भारत जिंकली आहे आणि आता देखील पाठपोऱ्या परिस्थितीमध्ये धावत असताना जवळ चेंडूपर्यंत ते पोहोचले होते, परंतु जजमेंट थोडंसं खराब राहिलं, त्यामुळे इथे कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅचचे समीकरण आम्ही सांगत आलोय जरूर, परंतु इथून 2 धावा मिळतील आणि आता त्याच 2 धावेच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 6 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. गोरदा सज्ज होते, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न याच खेळासाठी ओळखला जातो. मनीषला तुम्ही पाहताय मैदानावरती खेळत असताना चांगली बॅटिंग इथून करावी लागेल. थोडासा नाराज आहे दिसतोय, कारण शेवटचा बॉल ज्यावरती धावा एक पडण्याचा प्रयत्न करायचा होता, नाही जमला, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून चाललाय. श्रीरक्षकाच्या हातामध्ये शेवट गोड केले यश घडवणं. दरम्यान एक षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिलं षटक राहिलाय. गोलंदाजी करत असताना टीम सिद्धिविनायक इनगाव संघाच्या नावावरती, त्यामुळे धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 6, परंतु आतापर्यंत एकही गडी गमावला नाहीये, ही जमेची बाजू आहे. नेक्स्ट मॅच रेग्युलर गटाला खरं तर सुरुवात होईल. मी विनंती करेल टीम गावदेवी क्रिकेट संघ वेहेले आणि त्यांच्या विरोधात वनू स्पोर्ट टिंबवली, 2 टीमची आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी येऊन थांबा. मी भावेश दादा थळले मॅम फ्रॉम वेहेले आणि परेशजी गोराटकर, मोनिश पाटील यांना विनंती करेल आपण मंचावरती आपलं बडपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू आहेत, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट आपण आज पाहणार आहोत. चांगल्या लढती जरूर तुम्हाला पार मिळेल. तदनंतर नेक्स्ट मॅचमध्ये साबेगाव देखील येते, तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट चेंद गेम बडवली बी या मॅचेस रंगणार. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय मधुकरजी शिनारे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आणि बदलापूरचे नामांकित उद्योजक पप्पू शेठ यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती यायचे, आपले मनपूर्वक स्वागत. 3 षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वेळेबाबत
दोन्ही संघाला विनंती राहील की जास्तीत जास्त कोऑपरेट आपण करा. खास करून फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती राहील की केवळ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. हे लक्षात असू द्या. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय करेल. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. बादच्या दिशेने आपण जाऊ ऑन गोईंग मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. 7 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. स्कोरबोर्डवरती धावा. आतापर्यंत मिळेन कमबॅक करायचा प्रयत्न केलाय टीम इंदगाव संघाच्या माध्यमातून. जयेश कडव येतात गोलंदाजी मार्कवरती. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान बॉलला तुम फेक करेल. चिके सिंगल इथे एक बडी जाईल आणि आता सिंगाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती 6 धावा होत्या आणि इथे धावफलक पुढे सरकत असताना बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न करतात. अखेर राजू धंद्रेला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. इथे अजून एक धक्का लागेल. खरं तर धावचीच्या स्वरूपात बॅटर आउट झाला राजू. तिथून आपण पाहिलं नवीन खेळाडू मैदानावरती दाखल जरूर झालाय परंतु मनीषला देखील आता इथून मैदान सोडावं लागतंय. धक्के पे धक्का बॅटर आउट. अजून एक धक्का लागलाय 8 आकड्यावरती. आपण पाहतोय अजून एक बॅटर आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. जतीनला तुम्ही पाहताय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील पॅडवरती बॉल आदळलाय. दरम्यान बॉल जाईल मिड विकेटला. डीपमधून क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचलाय. शंकर विशे मैदानावरती धावत पळत पोहोचतोय परंतु पंच काहीतरी सांगतात. क्या बात आहे. आज विष्णू शिंदे आहेत म्हणजे आज तुम्हाला एंटरटेनमेंट जरूर पार बेल. लेग बायचा इशारा त्यांनी केला. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल सिंगाच्या साथीने पुढे सरकेल. 2 धाबा इथे 1 पडे गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पार बेल. गोरदा सज्ज होतं पण आता जयेश. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल इथे 1 बडी. यश होते डीप मध्ये. भरपूर वेगाने थ्रो जरूर फेकला. 3 खेळाडू कव्हरसाठी दाखल झाले. दरम्यान इथे धावफलक आता सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. 1-11. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टॉस जिंकला डीकेनं. दत्ता कडव आज मात्र लकी ठरलाय टीम इंदगाव संघासाठी. टॉस जिंकत असताना त्यांनी निर्णय घेतला इथे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आपण पाहतोय खरं तर टीम खरबई संघाला वेहेले टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. या पण मंचावरती आपण स्थानापन्न व्हा. आपण टॉस नक्कीच करू. या ओव्हरनंतर आपण टॉस करतोय. खरं तर वेहेले संघ म्हटला की
एक मोठी स्पर्धा त्यांनी नुकताच जिंकली. खूप चांगला क्रिकेट तिथे दाखवला. जांतराचा चषक सागरजी देशमुख आणि कुणाल पेनकर यांची स्पर्धा जिंकत असताना विजेंद्र पाटीलने बाईक देखील तिथे जिंकली. स्वप्नातून साकारलेली पहिली बाईक विजेंद्र पाटीलच्या नावावरती तिथे राहिली. आणि आज पुन्हा एकदा बदलापूर नगरीमध्ये बेळे संघ दाखल झालाय. मनपूर्वक स्वागत. टीम टेंबवलीचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर या, कारण या ओव्हरनंतर आपण टॉस संपन्न करतोय. त्यामुळे विनंती आहे आपण अधिकचा वेळ खर्च न करता लगेच मुख्य व्यासपीठाकडे रवाना व्हा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अमोलजी धुळे, तुषारजी धुळे यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत, नुकतंच ज्यांचं आगमन होतोय ते आमचे योगीजी पाटील वनू स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, योगीजी पाटील मांडा टिटवाळा जे टेंबोली टीमचे पॅकर आहेत. त्याला विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कल्पेचे धुळे देखील जोडले गेलेत. आज अंतिम रात्र आहे, त्यामुळे आज भरपूर पाहुण्यांचा ताफा तुम्हाला जरूर पार मिळेल या मुख्य व्यासपीठाकडे येत असताना, कारण हरीशजी धुळे यांचा फॅनबेस भरपूर मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक पाहुणे या मंचावरती येतील. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला टर्न केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल होतो फेक करतो, सिंगल एकपटी 2 धावेचा प्रयत्न चालवला आहे. अखेर दुसरी धाव देखील भरपूर वेगानं इथे एकपटी जातीये आणि आता त्याच 2 धावेच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जतीन मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये जतीनला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. कमीत कमी 30 धावा इथून मात्र जर बनल्या तर एक चांगली टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल, कारण दुसऱ्या डावामध्ये करबई टीमची गोलंदाजी देखील त्यांचा शस्त्र आहे. इथे जागेवर खेळायचा प्रयत्न होता, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवायचा होता, नाही जमलं. दरम्यान बॉल चालला थर्माच्या क्षेत्रामध्ये, बॅटकरचा इशारा पंचाचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. दरम्यान एक चेकी सिंगल इथे एकबडी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीला धावफलक 14 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. इथून जर चांगली धावसंख्या बनवायची, गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा तर तुमचा टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल, चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण समोरचा संघ देखील आपण पाहतोय 2 ताकदवर टीमला परास्त करत असताना शंकर विशेचा संघ पुढे सरकला आणि तिसरा सामना खेळत असताना खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकतोय. पुन्हा एकदा डीके पोहोचले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला जरूर, परंतु स्वतःला इथे मात्र थांबवलंय. दरम्यान एक सिंगल धाव इथे एकपटी गेली आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 15 धावा. विकासजी जमदरे पुन्हा एकदा तोलपांच्या भूमिकेत आहेत. एखादा चांगला खेळाडू घडावा याच अनुषंगाने ते मागे थांबतात आणि यंगस्टर खेळाडूंना त्यांनी संधी दिली आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना. त्यांचे आम्ही स्वागत करू, कारण एक जुने जाणते खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट खरबई टीमसाठी आपण नेहमीच पाहिले. मग विकास जमदरे असतील, अमोल जमदरे असतील आणि खास करून एनजे नितेश जमदरेच्या नेतृत्वाखाली हा संघ मंदिरावरती खेळतोय, जो मात्र चांगला क्रिकेट 2 मॅचेस जिंकत असताना दाखवलाय. खरबई म्हटलं की देवदासजी भगत, राजेशजी फुटाणे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. उल्हासजी जमदरे आणि मुख्य व्यासपीठावरती गणेशजी जमदरे जे शाखा प्रमुख आहेत ते देखील टीमला सपोर्ट करण्यासाठी दाखल झाले, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. लेझी क्रिकेट तुम्हाला पार मिळेल आणि आता अजून एक धक्का लागतोय. प्रशांत जमदरे त्याला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. एक सिंगल धाव तिथे एक पडली. दुसऱ्या धावेसाठी बॅटर आउट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती एनजे आता दाखल होतोय. 17 धावा इथे मात्र बनल्या गेल्यात. याच मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये मोठा उलटफेर आपण पाहिला. खरं तर सामना आपण पाहिला असेल. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी मोठी मॅच रंगली, जिथे मात्र नानकर विरोधात वाडेकर या 2 टीमच्या दरम्यान ती मॅच रंगत असताना 18 जूनमध्ये 21 धावा डिपेंड करायच्या होत्या टीम वाडेकर संघाला आणि त्या धावा रोखल्या देखील. गोरदास होता. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट शंकर विशे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एनजेला तुम्ही पाहताय क्रिस त्याने सोडली आहे आणि आता इथून मैदान देखील सोडावं लागेल. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 18 धावांचं माफक लक्ष तुम्हाला या वाचमध्ये पार मिळेल. 18 धावा इथून मात्र चेस होतील की रोखल्या जातील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा
मायक्रोफोनवरती येतील विनोदजी पाटील सर, परंतु त्याआधी आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा गौर आपण करणार आहोत. त्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आम्ही जरूर करू. भिवंडीचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला बेहळे तर दुसऱ्या बाजूला टेंबवली, या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगेल. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. माजी सभापती भाऊशेठ राऊत यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. छापाचा कॉल आणि आलाय काटा. साहेबांना विनंती आपण स्थानापन्न पहा. टॉस इथे जिंकलाय टीम वेहळे संघानं. निर्णय काय? फिल्डिंग घेऊन समोरचा संघ भिवंडी तालुक्यातील एक नामांकित संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायचं आहे. मग भावेश थळे जेव्हा संघनायकाच्या भूमिकेत असतात, कित्येक वेळा आम्ही पाहिलंय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायचा निर्णय ते घेतात, परंतु तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. त्याचं मागचं कारण काय ना, आम्ही चांगली गोलंदाजी करू आणि त्यांना कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल? खरं तर बदलापूर नगरीमध्ये वेळे संघ जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा एक पारितोषिक त्यांना लाभलं आहे. आणि जाणता राजा चषक बदलापूरची स्पर्धा जिंकत असताना भरपूर चांगला खेळ झाला. विजेंद्र पाटीलनं बाईक तिथे जिंकली, परंतु आज या स्पर्धेमध्ये वेळेवरती आला, तुमचं आम्ही आभारी आहोत. आज इथून समोरचा एक मोठा संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे स्पर्धेमध्ये? स्ट्रॅटेजी आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि समोरची टीम चांगली आहे, चांगली मॅच बघायला भेटेल प्रेक्षकांना. या स्पर्धेबद्दल दोन शब्द. आयोजन चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, धन्यवाद त्यांचा. थँक्यू सो मच. आपल्यासोबत परेश गोराटकर आहेत. खरं तर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून परेश गोराटकर यांची ओळख आहे. द केक क्राऊनचे ते मालक आहेत. यंदाच्या वर्षी क्रिकेट कमी खेळतात, कारण आपण पाहिलं तर उद्योगधंद्यावरती त्यांचं लक्ष आहे, कारण स्वतः एक चांगले मालक आहेत. त्यामुळे नेहमीच त्यांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे त्यावेळेस मात्र क्रिकेटला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. काय म्हणाल? खरं तर परेशजी गोराटकर, टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण ठीक आहे, पहिले संघ पण चांगला आहे, बॅटिंग आले जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. भरपूर मॅचेसमध्ये मी पाहिलं आहे परेश गोराटकर मॅच डेची फॉर्मॅटमध्ये मॅच असेल तर कमी खेळतो आहे, आणि काही खेळाडू देखील कमी असतात. आज पूर्ण खेळाडू असतील? हो नक्कीच, काहीतरी कामधंदा पण बघायला लागतो, त्याच्यामुळे खेळायला नाही भेटत जास्त. आता पूर्ण संघ आहे आमचा. काय म्हणाल? समोरचा संघ एक ताकदवर संघ आहे भिवंडी तालुक्यातील, त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. खरं तर त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे, त्यामुळे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच वेले संघ चांगलाच आहे एकदम. लास्ट टाइम आमची मॅच झालेली, त्यांनी आम्हाला हरवलेला काहीतरी. जेवढा चांगला आमचा खेळ होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करू. आणि बोलायला गेलो तर टुर्नामेंटविषयी बोलायला गेलो तर खूपच चांगली टुर्नामेंट आहे. आम्ही रोडवरून जेव्हा बघतो ना, ही टुर्नामेंट मागच्या वेळेला मिस झालेली, मी लेट पोचलेलो आणि 3 प्लेयर आमचे मेन आलेले नव्हते. आमची हातात आलेली संधी आम्ही घालवलेली, आणि काहीतरी पहिल्याच मॅचला आम्ही उशिरा आलेलो. पण टेंबिवली संघ कधी मुद्दामून असं करत नाही, ट्रॉफी किंवा कुठेतरी मॅच असली त्याच्या कारणाने असं होतं. जसं बोलतात ना, दिवस जर वाईट चालू असले तर त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की टेंबिवली संघ कुठे पण लेट पोचतो, पण असं काय नाही. रोजच्या मॅचेस असतात, ट्रॉफिक, या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून जे काही विषय होत असतील ते होतात. क्या बात आहे. खरं तर टेंबिवली संघ एक आदर्श संघ म्हणून त्यांची ओळख आहे. भिवंडी म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते, परंतु यंदाच्या वर्षी मला सांगायला आवडेल, हरीशजी पंढरनाथ धुळे साहेब यांची टॅगलाईन आहे, आधी उद्योगधंदा नंतर क्रिकेट, परंतु त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. असं वाटतंय स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे, ज्या प्रकारे आयोजन? नक्कीच स्पर्धेविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण का इथे जी मजा आहे ती त्याच्यापेक्षा मजा मला वाटतं का रोडवर उभा राहून जर बघितली तर असं वाटतं काय कुठला तरी जत्रा आहे का काय. असा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. अभिनंदन टीम वेहेले, टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केले टीम टेंबिवली संघाला बॅटिंगसाठी, ज्यावेळेस मात्र मॅचला आता सुरुवात होईल. या मॅचमध्ये 18 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील विनोदजी पाटील सर, परंतु त्याआधी आपण जातोय महेशजी धुळे सरांकडे. धन्यवाद. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेला भेट देण्यासाठी हरीशजी धुळे साहेब यांचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय प्रवीण मामा भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. तसेच चिखलोली गावचे नामांकित उद्योजक आदरणीय प्रवीणजी भोईर साहेब यांचे मनपूर्वक स्वागत. सारंगजी घोरपडे असतील आणि आमचे या ठिकाणी संतोष मामा भोईर, आपले मनपूर्वक स्वागत आहे.
पाचच्या दिशेने आपण जाऊ. 18 धावांचं एक मापक लक्ष्य, परंतु अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत. या दरम्यान कांताप्पा यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे आपटे यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पाचच्या दिशेने आपण जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच मॅडी. तर टार्गेट आहे एकूण 18 धावांचं. विजयासाठी माफक लक्ष जरूर आहे, पण एक विकेट इथून गमावलेल्या मैदानावरती श्री सिद्धिविनायक इनगाव संघाने ही बक्षीस पात्र फेरी आहे मित्रांनो. जो जिंकेल तो बक्षीस पात्र ठरेल आणि इथपर्यंत येण्यासाठी या दोन्ही संघांनी प्रचंड मेहनत केलेली आहे. पण ज्या पद्धतीने इनगावने पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग केली आहे, फिल्डिंग केली आहे, का 17वरती रोखलेलं आहे, पण 18चं लक्ष इथून चेस करण्यासाठी एक विकेट 4वरती गमावलेलं आहे. खरवई संघ मैदानावरती प्रयत्न करेल या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी, कारण जिंकले तर बक्षीस पात्र ठरतील. एक ट्रॉफी नक्कीच गावात घेऊन जाता येईल, पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. ओहो, हा चेंडू आपण बघतायत डॉट बॉल. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतायत गणेशला सलामीवीर शंकर बाद झाला. मागच्या मॅचचा तो हिरो होता. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय डीकेला आणि त्याचबरोबर रोशन. डीके भरपूर वर्ष या संघासाठी डीकेने दिलेले आहेत. 2016 पासून आम्ही बघतोय. जेव्हा आम्ही वांगणी प्रीमियर लीग प्रथम कव्हर करण्यासाठी आलो तेव्हा इनगावचे अनेक खेळाडू या लीग मध्ये खेळताना आम्ही बघितले. स्विंग केलाय, पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने, येईल चौकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपण बघताय. टार्गेट फार मोठं नाहीये, दबाव नाहीये, त्यामुळे पूर्णपणे मुक्तहस्तपणे खेळतायत. हा चेंडू यावेळेस बॅटवरती आला नाही व्यवस्थित. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांची मांदेवाळी मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मारुतीजी पाटील यांचे मनपूर्वक स्वागत. अनेक या ठिकाणी आमचे पप्पू दादा आपले मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या दरम्यान फलंदाज होतोय बाद धावचीच्या रूपाने दुसऱ्या विकेटचं बदल मैदानावरती. आजची या स्पर्धेच्या अंतिम रात्र आणि या अंतिम रात्रीमध्ये आपण बघतायत मान्यवरांची ही मांदी आली बघायला मिळते. अगदी पहिल्या रात्रीपासून ही गर्दी आपण सातत्याने व्यासपीठावरती बघतोय. हे प्रेम खरं आदरणीय हरेश धुळे साहेबांवरती प्रेम आहे आणि हे प्रेम क्रिकेटवरचं प्रेम आहे. त्यामुळे सगळ्यांना ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आले आहे आणि ज्या पद्धतीने हे ऋणानुबंध त्यांनी जोडलेले आहेत, त्यामुळे सगळेजण मंचावरती येताना आपण बघतोय. आणि आताही आपण बघतो की अंतिम रात्रीमध्ये ही गर्दी वाढत चालली. व्यासपीठ फुललेले भरलेले भरपूर गर्दी या ठिकाणी व्यासपीठावरती बघायला मिळते. आणि मैदानाच्या सभोवती आपण प्रेक्षकांची गर्दी बघतो. प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मैदानावरती लाभलेला आहे आणि ही स्पर्धा सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेली या स्पर्धेने. आजची अंतिम रात्र यानंतरची एक जबरदस्त बॅटल. भिवंडी तालुक्यातील दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात तुम्हाला लढताना दिसतील. वेले वर्सेस टेंबिलीमध्ये एक जबरदस्त बॅटल. प्रेक्षकांना नक्कीच सूचना असणार आहे, विनंती असणार आहे की मॅच मिस करू नका. आजची रात्र मिस करू नका. वडवलीला देखील आपण इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. जबरदस्त मॅच असणार आहे. सापेगाव हा देखील संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. काल वाडेकरने काय जबरदस्त मॅच जिंकले, 21 धावांचं संरक्षण केलं आणि जो संघ केंद्रीय मंत्री चषकमध्ये जबरदस्त खेळ करत होता तो संघ म्हणजे नानकर, गावदेवी नानकरला त्यांनी काल पराभूत करून जय जलेश्वर वाडेकर संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून आहे. त्या संघालाही तुम्ही आज रात्री इन ॲक्शनमध्ये बघाल. 10 धावा झाल्या आहेत. 8 धावांची गरज आहे. लक्ष छोटंसं आहे आणि कुठेतरी या मॅचमध्ये पूर्णपणे कंट्रोल आपण बघतोय इनगावचा. स्विच करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला. डॉट बॉल येतोय.
खरं तर खरवईच्या फलंदाजाने निराशा केली, भ्रमनिराश केला. कारण या संघाने जर इथून एक 25 ते 30 धावा जर केल्या असत्या तर एक चांगली मॅच झाली असती. आणि रिक्वायर्ड बघा फक्त 6 धावांचं आहे. त्यामुळे इनगावसारख्या एक इन्फॉर्म संघाला तो फारसा दबाव दिसला नाही आणि त्यामुळे आता 8 धावांची गरज आहे आणि 8 धावा इथून विजयासाठी हव्या. 2 विकेट गमावलेल्या आहेत मैदानावरती. आपण बघतोय DK दत्ता कडव उर्फ DK या नावाने परिचित आहे. DKने भरपूर वर्ष क्रिकेट तो खेळत आलेला आहे. इनगावचं प्रतिनिधित्व नेतृत्व त्याने केलेलं आहे. त्याचबरोबर अंपायरच्या भूमिकेतही त्याला आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये इन ॲक्शनमध्ये बघत असतो. क्रिकेटसाठी वाटेल ते करणारं व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये अंपायरच्या भूमिकेतही त्याला आपण बघितलं आणि सध्या इनगाव संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण DKला बघतोय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी आपण बघतायत DKच्या या संघाची. याच दरम्यान जोविली गावातील उद्योजक समाजसेवक गुरुराजी धुळे यांचं आगमन झालंय. विनंती मंचावरती या. आमचे विष्णू चिंतामण धुळे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर बॉलिंग मार्कवर आपण बघता आतिशने सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेले आहेत. अशाच प्रकारची गोलंदाजी जर झाली या ओव्हरमध्ये तर मजा येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. पण बघूया काय घडतंय. ओहो आणखीन एक वेगवान पण दिशेपासून भरकडले आणि त्यामुळे अंपायरने सांगितलं इट्स अ वाईड बॉल. सलग 2 चेंडू डॉट आले होते आणि वाईडने मात्र धावसंख्या जी स्थिरावली होती ती मात्र पुढे सरकते. 11 आपण बघतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 7 धावांची गरज आहे. वेळ जास्त घेऊ नका. खरवई टीम बघा वेळेच्या बाबतीत सगळ्यांना सूचना असणार आहे. विनाकारण एकत्रित येऊ नका कारण की आज अंतिम रात्र आहे. महत्त्वाच्या मॅचेस आहेत. त्याचबरोबर बक्षीस समारंभ. धावा 11 झालेले आहेत. 7 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर आतिश पुन्हा एकदा काहीतरी चर्चा झालेली आहे. प्रयत्न करतील. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे आणि क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा काय नेम नसतो. त्यामुळे इथून आतिश प्रयत्न करेल या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा. पुढचे 4 चेंडू जर त्याने इथून निर्धाव फेकली किंवा कमी धावा दिल्या रिवर्स खेळायचा प्रयत्न. यावेळेस मात्र हा फटका ज्याला दुधारी तलवार म्हणतात. चले तो दुश्मन की गर्दन कट जाय वरना खुद की गर्दन कट जाय असा फटका. इथून मात्र या फटका फसला. एज लागली. विकेट किपरने झेल टिपला. 3ऱ्या विकेटचं पतन. एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. खेळाडूंसाठी खरं तर खुशखबर आहे. जर एखादा बॅट्समन षटकार मारतोय आणि तो बॉल जर जाऊन डायरेक्ट आमदार साहेबांच्या कटआउटला आणि या स्पर्धेचे शिल्पकार हारेजी धुळे साहेबांच्या कटआउटला जर बॉल हिट होतोय तर आदरणीय जोविली गावचे उद्योजक समाजसेवक रोहिदास भाऊ केणे यांच्याकडून फायनलपर्यंत 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. क्या बात आहे. आजचा ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं तर रेग्युलर गटातून वेहेळे विरोधात तुम्हाला संघ खेळताना दिसेल टेंबवली. तदनंतर अजून एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. आज मोठमोठे संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. चला एक सन्मान आम्ही करतोय. मधुकरजी शिनारे साहेब आपण या. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी हरीशजी धुळे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण मधुकरजी शिनारे साहेबांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी डॉट बॉल रोहिदास गेणे यांचं नाव घेतलं आणि मला 2014ची ती आठवण झाली. खरं तर सोन्याची अंगठी ज्यांनी प्रथमच दिली होती आणि ती अंगठी कुणाला मिळाली होती तर रवींद्र संदे जो खरं तर दिव्यांग क्रिकेट संघाचा आपण संघनायक बघतो त्याला ती मिळाली होती. आणि पंढरी CC मानकिवली संघाने त्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. अशा अनेक आठवणी इथे आहेत. आणि या दरम्यान बघा या मॅचमध्ये कदाचित आता रोमांच निर्माण होईल अशी शक्यता आपल्याला ठिकाणी बघायला मिळते. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय. यष्टांच्या मागे त्या ठिकाणी आज झेल टिपण्यात आलाय. 11 वरती धावफलक थांबलेले आहे. आणि ह्या ओव्हरचे एकूण चेंडू आम्हाला सांगतील शुभम किती झालेले आहेत. एकूण चेंडू झाले 5. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत एकूण आपण जर बघितलं तर 7.
3 ओव्हरची मॅच आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. मॅचमध्ये काही घडू शकतं बघूया. या मॅचमध्ये रोमांच निर्माण केलेलं आहे. या षटकाने मी आधीच म्हटलं की आतिशने जर इथून कमबॅक केला तर मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. पण अजूनही आज सामना जर बघितला तर इनगावच्या बाजूने जास्त झुकलेला आहे, कारण एखादा मोठा फटका इनगावला विजयाच्या समीप नेईल. पण करवई संघाच्या गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना इथून मात्र आपला क्लास दाखवावा लागेल. 7 बॉल 7ची गरज. पुन्हा एकदा आतिश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, शफल घ्यायचा प्रयत्न. यावेळेस मात्र हा डॉट बॉल आणि षटकाची समाप्ती. चेंडू शिल्लक असतील 6, विजयासाठी करायच्या 7. मॅच मध्ये रंगत, गंमत, रोमांच, सस्पेन्स कायम. दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला वेळ आहे तर दुसऱ्या बाजूला टेंबिवली. या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगणार आहे. तदनंतर आपण जर पाहिलं तर याच पंचकृषीतील एक मोठा संघ सापेगाव आणि त्यांच्या विरोधात कल्याण डोंबिवलीचा बहुमान वडवली बी हा संघ खेळताना दिसेल. आणि पुन्हा एकदा भावाडे बी विरोधात मांडा. तदनंतर अंतिम सामना RCC पेठ विरोधात कार्तिक 11 जे ताडोबा कलम या दोन टीमच्या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. हरेजी धुळे साहेब यांनी उघड्या डोळ्यांना पाहिलेलं स्वप्न आज मात्र पुरं होत असताना, खरं तर ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली होती त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आता या स्पर्धेला निरोप देताना आमचे हरेजी धुळे साहेब आणि आमची पूर्ण आयोजन कमिटी त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आलं असावं. कारण 4 दिवस रात्र ही स्पर्धा कशी रंगली, या 4 रात्री कशा गेल्या आम्हाला देखील कळालं नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. दिगंबरजी सुरोशे या स्पर्धेचे सहआयोजक यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कारण त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. हरीजी धुळे साहेबाचे ते राईट हँड म्हटलं तरी हरकत नाही आहे, कारण त्यांच्यावरती भरपूर जबाबदार आहेत. आणि एक कट्टर निस्वार्थी म्हणून दिगंबरजी सुरोशे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तो 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. अंतिम षटक त्या ठिकाणी घेऊन येतोय नितेश. तर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केल्यास, फलंदाजी केल्यास मारुती पाटील साहेबा यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. या दरम्यान आपण बघतायत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल सफल. आणि बघा काय घडतं मैदानावरती. आज संघर्ष करावा लागेल मैदानावरती दोन्ही टीमला, कारण खरवई संघाला 7 धावा होण्यापासून रोखायच्या होत्या. 6 बॉलमध्ये पहिल्याच बॉलवरती 2 आलेले आहेत. आता 5 बॉलमध्ये करायच्या आहेत 5 धावा. 5 चेंडू 5ची गरज आहे. आतिशने जी मेहनत केली आहे, आतिशने या मॅचमध्ये प्राण ओतलेला आहे, आतिशने या मॅचमध्ये संघाला विजयाचं स्वप्न दाखवलं आहे. पण सोपं काम नसे 7 धावांचं संरक्षण करणं. अंतिम ओव्हरमध्ये जिथे पहिल्याच बॉलवरती 2 आलेले आहेत, आता 5 बॉल 5ची गरज. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार आपण बघतोय नितेश. बघूया नितेश 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. इथून मात्र इनगाव संघ ही मॅच जिंकेल की इथून करवई बी संघ या मॅचमध्ये कमबॅक करून विजयावरती शिक्कामोर्तब करेल. ही बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये पोहोचेल आणि एक ट्रॉफी त्याला नक्कीच लागू होईल. ओ ड्राईव्ह केला यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. धावांची झालेली आहे बरोबरी इक्वल. धावांची बरोबरी. मॅच आता मात्र पूर्णपणे या चौकारने मॅचची हवा पूर्णपणे काढून टाकलेली. केवळ आता एका धावेची गरज विजयासाठी, पण एक ही कंपल्सरी करावीच लागेल. हवेत आहे झेलची शक्यता. मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. 5वा धक्का मैदानावरती लागतोय इनगाव टीमला.
राजकीय क्षेत्रातील हे फार मोठं नाव, अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय किसनजी कतुरे साहेब यांचं गुणगान सादर करणारे संगीत. पण मैदानात येऊया आपण. 3 बॉल 1 ची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 1 धाव कुठल्याही परिस्थितीत करावीच लागेल. गोलंदाज नितेश पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड किरण. 3 बॉल 1. क्षेत्ररक्षण भरपूर क्लोज आहे. फिल्डर आतमध्ये जवळ. 1 धाव रोखायचे होण्यापासून. हो हवेत फलंदाज बाद आणखी एक धक्का. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. 2 चेंडू 1 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, काळजाचा ठाव घेणारा सामना, अंगावरती शार आणणारा सामना. खरवई बी की जिंकून इथे इनगाव संघ. येणारे चेंडू 2. विजयासाठी करायचे 1 धाव. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार, कुणाच्या गळात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज. काय जबरदस्त फाईट मैदानावरती खरवई बी संघ देतोय. येणारे 2 चेंडू 1 धाव होण्यापासून रोखायचे आहे, पण 1 धाव फार कठीण वाटते इथे इनगावला. बऱ्याचदा 1 बॉल 6चा सामना सोपा वाटतो, पण बऱ्याचदा 2 बॉल 1 बॉल 1च्या सामन्याला जरूर अशी मजा येते. 2 बॉल 1 कोण जिंकणार बघूया. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. त्या ठिकाणी बॅट्समन हिरामन. बघूया हिरामनचं मन काय सांगतंय. धडधड दोन्ही बाजूला. इथून मात्र हृदयाची आपण बघतोय वाढताना. संघर्ष सुरू आहे. 2 बॉल 1 खरवई बी की सिद्धिविनायक इनगाव. गोलंदाज नितेश पुन्हा एकदा तयार. 6 गडी गमावलेले. जवळजवळ निम्मा संघ 18 धावा चेस करताना गारज झालाय. हवेत आहे आणि गॅप मध्ये अखेर सस्पेन्स या ठिकाणी उलगडलाय. सामना जिंकला इनगावने आणि फार मोठा संघर्ष करावा लागला 18 धावा चेस करताना. अभिनंदन सिद्धिविनायक इनगाव.